बैलपोळाच्या आदल्या दिवशी बैलांच्या मानेवर हळदीचा लेप लावत पळसाच्या पानांनी मालिश करण्याची जुनी परंपरा जिल्ह्यात रूढ आहे। त्याच परंपरेचा वारसा आजही जिल्ह्यात जपला जात आहे। तर शेतकरी आजच्या दिवशी आपल्या बैलांना स्वच्छ धुवून त्यांच्या जखमांना हळदीचे लेप लावून त्यांना दिव्याची ऊब दाखवून पूजा करतात आणि हीच परंपरा आजही जपली जात आहे। पाऊस पडल्यापासून बळीराजाची सर्जा राजा मशागतीच्या कामाला लागतात। सलग 2 महिने त्यांच्या खांद्यावर बैलगाडी व नांगराची धूर असते। मशागतीचे कामे करताना अनेकदा त्यांच्या खांद्याला जखमाही होतात आणि त्याचीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांचे खांदे शेकत मालिश केली जाते। त्यांना त्यांच्या आवडीचे मोह फुलांचे विविध पदार्थ खाऊ घातले जातात। संतोष सीतारामजी धुमनखेडे। मी विषयाने म्हणजे आपला पेसा म्हणजे हा किसान म्हणून आणि हा किसान म्हणून आम्ही आमच्या कास्तकारीमध्ये आम्ही जेव्हापासून पाणी पडतो पहिल्यांदा अकाळ लागला तेव्हापासून बैलांद्वारे आम्ही पूर्ण कास्तकारी करतो आणि त्या कास्तकारी म्हणून त्याला राबवून आणि आमचा हा पोळ्याच्या दिवशी आदल्या दिवशी म्हणजे मोहबलचा सण असतो। म्हणजे बैलांची धुणं पुसणं त्यांना पद्धतशीर त्यांची जे ह्या तकलीफ आहे ते पूर्ण दूर करून त्यांना आम्ही सायंकाळी पद्धतशीर जसा त्याला 3 पक्वान्न म्हणून बुरडे आणि भजे वगैरे हे बनवून त्यांना आणि हळदीचा लेप त्यांच्या खांद्याला लावून, कारण का म्हणजे ते आम्ही जेव्हापासून पाणी पडतो तेव्हापासून त्यांना दूध झुपत राहतो आणि त्यांच्याकडून बैलांकडून बैल म्हणजे हे कास्तकारांची दैवत त्यांच्याकडून माफी मागण्यासाठी म्हणून त्यांच्या खांद्याला हळदीचा लेप लावून आणि हळदीचा लेप आणि पळसांचे पाते त्यांना शेकून पळस म्हणजे हा एक देव अवतार झाड असल्यामुळे, कारण का परशुरामाचा झाड आहे त्यामुळे त्या झाडाचे पात्याने बैलांना हळदीचा लेप लावून त्यांना आम्ही त्यांची मरामत करून त्यांना एवढ्या दिवसाची माफी मागून त्यांना पोळ्या दिवशी चांगला त्यांचा सण उत्साह म्हणून चांगला करतो।